धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सीजेपीनं आंदोलन मागे घेतलं। आंदोलन ज्या जंतर मंतर मैदानावर झालं त्या मैदानाची सध्या स्थिती काय आहे याचा आढावा घेतलाय पुढारी न्यूजचे दिल्लीचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी। राजधानी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या जंतर मंतरवरती कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन बंद झाल्याची घोषणा काल कॉक्रोच जनता पार्टीने केली। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर याच ठिकाणी सुरू असलेलं हे आंदोलन संपल्यानंतर आता जंतर मंतर मैदान पूर्णपणे खाली आणि स्वच्छ करण्यात आलेलं आहे। तुम्ही ही दृश्य पाहू शकतात। याच ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात लोक धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आले होते। या ठिकाणी विविध प्रकारचे बॅनर्स पाहायला मिळाले। जेवणाची सोय या ठिकाणी भारतातून आलेले जेवण घेऊन लोक या ठिकाणी जेवत होते। मोठमोठ्या घोषणा या ठिकाणी देण्यात आल्या। इन्कलाब जिंदाबाद पासून भारत माता की जय, वंदे मातरम यासारख्या घोषणांनी हा परिसर दणाणून गेला। मात्र आज आंदोलन संपल्यानंतर हा परिसर पूर्णपणे शांततामय आणि स्वच्छ करण्यात आलेला आहे। आता या आंदोलना ठिकाणी कोणालाही सध्या येऊ दिलं जात नाहीये। त्यामुळे या भागामध्ये पुढील 2 दिवस सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घेतल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट विजयसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।